पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला माहितीये, असं वाटतं की हा वाडा ना आपल्याला काहीतरी खुणवतोय। ह्या वाड्यात मोडी लिपीत काहीतरी लिहून ठेवलंय। आपल्या वाड्याच्या बाहेरची विहीर आहे ना, तिकडे एक नारळ वाढवशील का? वाड्याला नारळ नाही, कवटी लागत नाही म्हणजे असं गावातले लोक म्हणतील। तुम्ही स्वतः नर्स आहात ना, तुमचा कसा काय या गोष्टींवरती विश्वास आहे? काही गोष्टी विश्वासाच्या पलीकडे असतात। हा यज्ञ कसला मांडलाय? शर्वरी, शर्वरी, शरू, नाही, हे काय भयानक गुपित आहे या वाड्याचं। ह्या वाड्याच्या मालकाच्या शरीरात प्रवेश करणार नरहरपंत, आणि तेही मालकाच्या मुलीचा बळी देऊन। एक मिनिट, या वाड्याचा मालक म्हणजे अनंतचे बाबा की अनंत स्वतः? अच्छा, म्हणून त्याने हे सगळं इतके वर्ष लपवून ठेवलं। आता आलं लक्षात, तो इतक्या लवकर तयार कसा झाला इथे हेरिटेज रिसॉर्ट बांधायला? नाही, अनंत असं नाही करू शकत। शर्वरीला साधा ताप आला तरी जग डोक्यावर घेतो तो नाही असं करणार। याचा अर्थ आहे अनंतला याच्यातलं काहीच माहित नाहीये आणि तो यात ओढला जाणार आहे। तो नरहरपंत, त्याचा आत्मा त्याला या सगळ्यात अडकवणार। मला हे सगळं थांबवलं पाहिजे। मला हे अनंतला सगळं सांगितलं पाहिजे। अनंत, माझं ऐक, तू हा वाडा सोडून निघून जा आणि सोबत शर्वरीलाही घेऊन जा। त्या नरहरपंताचा आत्मा इथे, तू इथे नको राहूस। तू इथे राहिलास ना तर तू संपून जाशील। तू इथून जा निघून, आणि तू शर्वरीला पण इथून घेऊन जा इथून। सीन कौट नाहीये। शिट, ओ माय गॉड, म्हणजे बाहेर जे लिहिलं होतं ते पंतांपासून सावध राहा।
बरं, औषधं मी वरती ठेवलेली आहेत. पुन्हा जर ताप वाढला तर 2 गोळ्या सकाळी द्या आणि 3 गोळ्या रात्री द्या. 5 दिवसाचा कोर्स आहे, तो पूर्ण करा. आणि अगदीच वाटलं तर मग आपण ब्लड टेस्ट करू. काय झालं तिला? काही नाही, थोडासा ताप आहे तिला, पण बेशुद्ध पडण्या इतपत काही झालेलं नाही ती. म्हणजे मी तिचं ब्लड प्रेशर चेक केलं, बट ते पण नॉर्मल आहे. अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा दिसत नाही. बहुतेक जंगलात ती जिथे बेशुद्ध पडली होती ना, तिथे काहीतरी तिने बघितलेलं असावं आणि त्याचा तिला धसका बसलाय. कम ऑन डॉक्टर, तुम्ही परत ते अमानवी वगैरे असल्या गोष्टी मला ऐकवणार आहेत का? आय नो मिस्टर महाजन, तुमचा या गोष्टींवरती विश्वास नाही. आपण या गोष्टींवरती नंतर बोलूया. राईट. मी नानांना बघून येतो. शर्वरीला असं का होतंय? मला कळत नाहीये. ती अशी सारखी सारखी आजारी पडणाऱ्यांमधली नाहीच आहे, अगदी लहानपणापासून. मग आत्ताच तिला असं का होतंय? म्हणजे हवा पाण्यामध्ये काही बदल झालाय का? पण मग तसं असेल तर तिच्या नाकातनं कसं काय रक्त येईल? मुंबईमध्ये असताना तिला असं कधी होत नव्हतं. विभावरी, प्लीज. माझं फक्त ऐका तुम्ही. आता माझी आई म्हणायची हा वाडा चांगला नाहीये. माझी आई या वाड्यामध्ये गेली, माझी नंदतही गेली. आता शर्वरीला त्रास होतो. चंद्रविलास लय बेकार आहे बायकांसाठी. हो, या घरातल्या बायकांसाठी तर आहेच बेकार. तिकडे न गेलेलंच बरं. मला माहिती आहे लॉजिकला काही अर्थ नाहीये, पण मला सांगा, मला का त्रास होत नाहीये? या वाड्यामध्ये जर का प्रॉब्लेम असता तर मलाही त्रास व्हायला पाहिजे, तुम्हाला त्रास व्हायला पाहिजे, डॉक्टर बापटला त्रास व्हायला पाहिजे, ताराला तिला त्रास होत नाहीये, मग माझ्याच पोरीला का त्रास होतोय? महाजन, एक सांगू? ते मी तुम्हाला फोनवर सांगितलं ते कराल? त्या विहिरीला नारळ वाल. मला माहितीये हे, पण हे बघा, आत्ता तुम्हाला काय आवडतं काय नाही, तुमचं कशावर विश्वास आहे कशावर नाही याचा विचार नका करू. हे बघा, आता विहिरीला नारळ वाहिल्याने काही तोटा होणार आहे का? झालाच तर फायदा होईल ना. आपल्या शरीराला बरं वाटावं म्हणून आवडलं नाही तरी आपण औषधं घेतोच ना. तसंच मनाला बरं वाटावं म्हणून कधीतरी काहीतरी केलं तर काय हरकत आहे? तुमच्यासाठी नाही, शरूसाठी करा. तुम्हाला नाही पटणार, ठीक आहे, येते मी. विभावरी, ते हळद कुंकू वगैरे सगळं वाहून मग. हो, फुलंही वाहतो मी. शर्वरी जवळ थांबते मी. सावकाश. नाना, आजोबांना नातीची काळजी वाटत होती, म्हटलं भेटवूया तिला. हो नाना, बसा ना तुम्ही. सावकाश. ठीक आहे, मी निघतो. मिस्टर महाजन कुठे आहेत? ते विहिरी जवळ असतील. बरं,
समजा आमची भेट नाही झाली तर त्यांना मी निघालो म्हणून सांग. येतो नाना. चला मी पण येते. चला. येते. वाड्याचा प्रभाव आहे शरू सगळा. जप स्वतःला, जप स्वतःला. आम्ही या वाड्यात आल्यावरती आईच्या ज्या काही 3-4 मैत्रिणी झाल्या त्यांची ओटी भरायची आई दर महिन्याला. मला पेटाळायची सारखी नारळ आण म्हणून. तेवढाच काय तो आपला संबंध. हे असं विहिरीला नारळ वाढवायचं वगैरे कधी ऐकल्याचं पाहिल्याचं आठवतही नाही. पटत नसताना कुठल्याही रीतीभाती पाळणं किती कठीण आहे. पण केवळ माझ्या मुलीसाठी, शर्वरीसाठी मी हे सगळं करतोय. सगळं वाईट संपून जायला पाहिजे. प्लीज. काय होतं हे? कोण होतं मगाशी इथे? कुठे आहे मी? तू बाहेर बाहेर कसं जाऊ मी? शर्वरीला जाग आली. आपली शर्वरी बरी झाली. डॉक्टर अनंता अरे शर्वरीला जाग आली. शर्वरी, कोणी आहे का बाहेर? मी इथे अडकले. मला बाहेर काढा प्लीज. प्लीज मला बाहेर काढा इथून. बाहेर पडायचा प्रयत्न करते. इथून बाहेर कसं पडायचं? या रूमला तर दारच नाहीये. कोणी बाहेर काढा मला इथून. आनंद, वाचवा. निवेदित अडकलाय. धडपडतंय ते बाहेर पडायसाठी. त्याला मदत करायला पाहिजे. या वाड्यातून बाहेर पडायसाठी मदत करायला पाहिजे त्याला. कोणीतरी वाचवा. नाना दूध. दूध. बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. नाना, नाना. शर्वरी, शर्वरी,
बाळा कसं वाटतंय आता? कुठे अडकलंय, कुठे अडकलंय. दार उघडायला पाहिजे. तुला जमणार तू दार उघडायला. तुम्ही काय करता इथे? काय बोलताय मला काही कळत नाहीये. नाना काय झालं हसायला? कशासाठी एवढं खुश होताय तुम्ही? खुश व्हायचं काहीतरी कारण आहे का? माझी मुलगी इकडे आजारी पडली तुमच्यामुळे. तुम्ही जबाबदार आहात त्याला. खरं तर मी तिला जो शब्द दिला होता तो मी पाळायलाच नको होता. तिला इकडनं घेऊन जायला हवं होतं. पण आता मी माझं प्रॉमिस मोडणार. ह्या चंद्रविलासचं मी रिसॉर्ट नाही, काय नाही. तुम्ही बघा, तुमच्यापासनं आणि या चंद्रविलासपासनं मी मला आणि माझ्या मुलीला कसा सोडवतो ते बघा तुम्ही. अनंता, तू दरवाजा उघडू शकतोस म्हणजे तू कायमचा बंद पण करू शकतोस आणि तू चंद्रविलासला हरवू शकतोस. पण हे नरहर पंताला कळता कामा नये. तू लढ अनंता, तू लढ. हे काय आहे जिना? हे काय? मी परत फिरून तिथे झाले. आनंद, आनंद कुठे आहेस तू? मी ते अडकले. हे काय होतंय? परत परत फिरून तिथेच येते मी. हे सगळं काय आहे? कोणी आहे का? मला वाचवा इथून. मला बाहेर काढा. आनंद, शरू, ताप बऱ्यापैकी उतरला हिचा. हो, ताप उतरलाय त्यामुळे आता मला निघायला हरकत नाही. बरं, तिची औषधं सगळी टेबलवर ठेवलेली आहे आणि तिला मी हळद दूध पण दिलेलं आहे. येते मी. विभावरी, थँक्यू वन्स अगेन. मी सांगितलेलं पटलेलं दिसतंय तुम्हाला. ऍक्च्युली कशाही पेक्षा तिला बरं वाटणं जास्ती महत्वाचं आहे ना. खरे. येते मी सोडून येतो ना. तिच्या जवळ आता तुमची मैत्रीण बसेल ना? नाही नाही नाही, ती मैत्रीण नाहीये माझी, ती माझी कलिग आहे. म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये एकत्र काम करतो. हा, तेच ते नाही, देयर इज अ डिफरन्स. एनिवे, ऍक्च्युली ती कुठे आहे? मगाशी ती वाडाभर फिरत होती आणि आता दिसत नाहीये. मलाही भेटल्या नाहीयेत त्या अजून. नाही, तुमची ओळख करून देणार होतो मी.
मी जरा चेक करतो, मी बघतो. येता का तुम्ही? जाता चला ना, जाता आपण बघू ना बघूयात. आपण. हा पुढे पुढे तुला माहित नाही तू किती मोठ्या संकटात सापडली असते. आजवर या खोलीचा शोध कोणालाही लागलेला नाही. तो तुला लागलाय या गुप्त खोलीचा शोध. नकळत तू ये इथपर्यंत येऊन अडकलेली आहेस. तू या वाड्याच्या शेपटीवर पाय दिलेला आहेस. तो तो तुला कधीही कधीही तुझ्यावर उलटेल. मी फार काळ दरवाजा धरून नाही ठेवू शकत. तो कधीही बंद होईल. तू जर सुटलीस तरच वाचशील. जा. देव तुझ्या पाठीशी होता पोरे, म्हणून आनंदाने दरवाजा उघडला आणि तू वाचलीस.